श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस तुमचा सर्वांचा सुखाचा आणि ऐश्वर्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. थांबा जरा आणि मन लावून ऐका, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की अनेक लोकांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घेऊन आली आहे. म्हणूनच म्हणतात की घरात जर वाळलेली तुळस जर ठेवली तर नकारात्मकता दूर होते, अचानक अडचणी येणाऱ्या आहेत त्या कमी होतात आणि 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते. पण यामागे खरं रहस्य काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तरमध्ये. तर यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि त्याचबरोबर तुमच्या हा जो व्हिडिओ आहे तो आपण सर्वांबरोबर शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही अडचणीतून मुक्तता मिळेल. तर वाळलेली तुळशीच्या लाकडाबद्दल अनेक लोक म्हणतात की घरात वाळलेली तुळशीचे लाकूड ठेवले तर घरात सुख समृद्धी येते, पैसा वाढतो आणि दारिद्र्य कायमचे निघून जाते. आता काही लोक यावर विश्वास ठेवतात, तर काही लोकांचा यावर अंधश्रद्धा म्हणतात. पण आपण आज धार्मिक शास्त्री म्हणजे वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाकडे शांतपणे आणि समजून घेऊन पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही फक्त श्रद्धेने नाही तर माहिती आणि अनुभव देखील आहेत. आता आजचा या 30 मिनिटाच्या प्रवास आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे खरे महत्त्व, वाळलेली तुळशीचे लाकूडाचे फायदे आणि घरात कोठे आणि कसे ठेवायचे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि काही प्रेरणादायी अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. त्यामुळे कुठेही स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की तुळशीचे महत्त्व. भगिनींनो, आपल्या हिंदू संस्कृती धर्मामध्ये तुळशीला तुळशी एक फक्त झाड नसून ती देवीचा आदर दिला जातो. अनेक घरामध्ये सकाळची सुरुवात तुळशीच्या पूजनेने होते. म्हणजेच तुळस म्हणजे पवित्र, सकारात्मक आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे असं आपल्याला पुराणामध्ये सांगितले गेले आहे. म्हणूनच विष्णू पूजेत तुळशीचे पान अनिवार्य मानले जाते. काही ठिकाणी असंही म्हणतात की ज्या घरी तुळस असते त्या घरी देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. गुरुचरित्रामध्ये आणि अनेक पुराणामध्ये तुळशीबद्दल सुंदर कथा सांगितल्या आहेत. तसेच तुळशी देवी वृंदावन मानले जाते. त्यांच्या भक्तीमुळे पावित्र्यामुळे तिथे अमरत्व प्राप्त होते असं सांगितले जाते. त्यामुळे तुळस फक्त धार्मिक नसून भावनिक श्रद्धेचे ही प्रतीक आहे. आता प्रश्न पडला की वाळलेली तुळशीचे लाकडाचे महत्त्व काय? तर भगिनींनो, अनेक ठिकाणी तुळशीचे झाड वाळल्यानंतर त्याचे लाकूड फेकले जात नाही, कारण ते पवित्र मानले जाते. काही ठिकाणी काही लोक लाकडापासून तुळशीच्या माळा तयार करतात, तर काही लोक ते लाकूड ते पूजा घरात ठेवतात, तर काही लोक ताबीज किंवा जपासाठी वापर करतात. काही गावामध्ये अजूनही अशी परंपरा आहे की वाळलेली जी तुळशीचं लाकूड आहे ते घरात ठेवतात. त्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरामध्ये सुख शांती टिकून राहते. अर्थात या अशा प्रथा अनेक प्रदेशानुसार बदलतात, पण श्रद्धा मात्र खरीच असते. आता आपण काही अनुभव आणि एक लोककथा ऐकूया. एक छोट्या गावात एक कुटुंब राहत होते. त्याच्या घरात सतत पैशाची अडचण होती. घरात भांडणं वाढली होती आणि कोणत्याही कामात त्याला यश मिळत नव्हते. एक दिवस गावातील एक वृद्ध महिलेने त्यांना सांगितले की तुळशीचे वाळलेले लाकूड स्वच्छ करून त्याची पूजा देव घरात ठेव. दररोज दिवा लाव. त्या कुटुंबाने श्रद्धेने तसं केलं आणि काही महिन्यातच त्यांच्या घरात वातावरण बदलायला लागले. घरात शांतता वाढली. लोकांमध्ये
लोकांमध्ये प्रेम वाढले, हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आता हे पूर्णपणे तुळशीची मुळे झाले की तुळशीमुळेच झाले. त्याचे सकारात्मक विचारामुळे हे सांगणं कठीण आहे, पण त्या कुटुंबासाठी तो अनुभव खूप खास होता. आणखी एक अनुभव ऐका. भक्त महिलेचे सांगितले जाते की ती महिला रोज तुळशी समोर दिवा लावायचे आणि वाळलेले तुळशीचे लाकूड पूजास्थानी ठेवत होती. त्या म्हणण्याच्या त्या आजीबाई म्हणायच्या की यामुळे मनाला शांतता मिळते, घरात सतत आनंदी वातावरण राहते आणि कुटुंबातील नातेसंबंध सुधारते. मात्र एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे भगिनींनो, तर मैत्रिणींनो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. एखाद्याला आलेला अनुभव प्रत्येकाला तसाच येईल असं नसतं. त्यामुळे अशी कथा प्रेरणादायी म्हणून ऐका, पण अंधविश्वास करू नका. आता आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते, कारण तुळस सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं मानलं जाते. अनेक वास्तुतज्ञांच्या मते घराच्या ईशान्य कोपऱ्याला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात तुळशीचे स्थान शुभ असते. जर वाळलेली तुळशीचे लाकूड ठेवायचे असेल तर ते पूजा घराजवळ किंवा मुख्यद्वाराजवळ स्वच्छ ठिकाणी ठेवावं असं सांगितलं जातं, कारण अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पूजा घर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमय असावे, कारण अस्वच्छता ठिकाणी कोणतेही सकारात्मक भावना टिकत नाहीत. काही लोक सांगतात की तुळशीचे लाकूड दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण दक्षिण दिशा जड ऊर्जेशी संबंधित मानली जाते. पण हे प्रत्येक घराच्या रचनेनुसार बदलू शकते. त्यामुळे जर मोठे वास्तु दोष असतील तर अनुभवी वास्तुतज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आता थोडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. तुळस ही औषधीय वनस्पती आहे. आपण सगळेच जाणून घेऊया. तुळशीचे अँटीबॅक्टेरिया आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीचा वापर आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. काही संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की तुळशीचा सुगंध मन शांत करण्यासाठी मदत होते. त्यामुळे पूजा आणि ध्यान करताना तुळशीचे महत्व अधिक वाटते. मात्र वाळलेल्या तुळशीच्या लाकडामुळे थेट पैसा येतो किंवा करोडपती होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. काही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. समजून घेणे खूप महत्वाचे आहे. पण येथे एक वेगळी गोष्ट घडते का जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने नियमित पूजा करते, सकारात्मक विचार ठेवते आणि मन शांत ठेवते, तेव्हा तिचे जीवनशैली बदलायला लागते आणि अधिक संयम आणि मेहनती बनते आणि त्यामुळेच संधी वाढू शकतात. म्हणूनच काही वेळा लोकांना वाटते की त्यांच्या आयुष्यात तुळशीमध्ये बदल झाला. प्रात्यक्षिक श्रद्धा सकारात्मक आणि नित्यनियमाच्या सवयी यांचा एकत्रित परिणाम दिसू शकतो.
आता जाणून घेऊया वाळलेल्या तुळशीचे घरात लाकूड कसं ठेवायचं. सर्वात आधी तुम्ही स्वच्छ आणि नीट वाळलेले तुळशीचे लाकूड घ्यायचे आहे. शक्यतो ते मंदिरातून किंवा विश्वसनीय कार्याच्या ठिकाणाहून घ्या. नंतर एक स्वच्छ लाल कपडा किंवा पिवळा कपडा घ्या. आणि पूजा स्थानावर स्वच्छ करा. त्या कपड्यावर तुळशीचे लाकूड ठेवा आणि मनात शुभ भावना ठेवा. तुम्ही इच्छेनुसार छोटासा दिवा लावू शकता आणि अगरबत्ती लावू शकता. काही लोक यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतात. त्यामुळे मनाला शांतता मिळते. दररोज सकाळी आणि सायंकाळी तेथे दिवा लावायचा आहे आणि काही मिनिटे शांतपणे प्रार्थना करायची आहे. 5-6 दिवसांनी तुळशीचे लाकूड स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून. लाकूड ओलसर असेल तर ते लगेच उन्हात वाळवा, कारण ओलसर लाकडामुळे बुरशी लागू शकते. आणि महत्वाची गोष्ट, तुळशीचे लाकूड कधीही शौचालयाजवळ किंवा कचऱ्याजवळ किंवा अशुद्ध ठिकाणी ठेवू नये, कारण धार्मिक दृष्ट्या योग्य मानले जात नाही. आता थोडे सतर्कता सुद्धा जाणून घेऊया. भगिनींनो, श्रद्धा असणे चांगली गोष्ट आहे, पण कोणत्याही गोष्टीचे अंधविश्वास ठेवू नये. तुळशीचे लाकूड घरात ठेवले की लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार हेच आयुष्याचे बदलण्याचे खरे मार्ग आहेत. कारण समुदायामध्ये ही परंपरा नसू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला दिवा किंवा कापूर लावायचा असेल तर अग्नीपासून सावधगिरी बाळगा, कारण सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. आता काही प्रश्नांची उत्तरे पाहूया जी अनेक लोक विचारतात. पहिला प्रश्न, वाळलेले तुळशीचे लाकूड कोठून घ्यायचे? तुम्हाला माहित आहे का? तर म्हणजे कुठल्याही मंदिरात किंवा आयुर्वेदिकाच्या दुकानातून किंवा शेतकऱ्याकडून घेऊ शकता. दुसरा प्रश्न, ते किती काळ म्हणजे ठेवायचे आहे? तर हे योग्य प्रकारचे साठवत तर अनेक वर्ष ठेवू शकतात. तसेच तिसरा प्रश्न, खरं 7 जन्मांचे दारिद्र्य संपते का? तर भगिनींना ही पारंपरिक श्रद्धा आहे, वैज्ञानिक पुरावा नाही, पण श्रद्धा आणि सकारात्मकता माणसाचे आयुष्य बदलू शकते. चौथा प्रश्न, लाकूड बदलायला हवे का? हो, ते जर खराब झाले किंवा बुरशी लागलेली असेल तर तुम्ही ते योग्य त्या दिवशी तुम्ही ते बदलू शकता. नवीन ठेवायचे ठेवणे योग्य. 5 प्रश्न, कोणत्याही मंत्र म्हणावे तर तुमच्या श्रद्धेनुसार मंत्र म्हणू शकता. तर सामान्यतः ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तरी चालेल. धार्मिक अशी प्रथा आहे की अनेक धर्मामध्ये नैसर्गिक वास्तूंना पवित्र मानले जाते, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे परस्पर आदर ठेवून त्यांचा महत्वाचं आहे. आणि जाणून आता आपण खालील प्रश्नांचे कमेंटचे उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की तुळशीचे पवित्र वाळलेले लाकूडचे वास्तुशास्त्र व स्थानिक शास्त्र दृष्टिकोनातून आपण ते योग्य पद्धतीने कसे घरात ठेवायचे. श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाचे बदलू शकतात, पण त्यासोबत मेहनत आणि चांगले कर्म हेही तितकेच महत्वाचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
आणि यावर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही सेवा झालेली आहे स्वामींच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.